उद्या घेण्यात येईल ती. आणि याच्यानंतर लक्षवेधी क्रमांक 6 सन्मानित सदस्य अनिल परब. सभापती महोदय, ही लक्षवेधी मुंबईच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाची आहे. एका बाजूला आपण दररोज ओरडत असतो पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, कांदळवन राहिलं पाहिजे, कांदळवनाची हानी झाली नाही पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूने 350 एकर मुंबईत 350 एकर म्हणजे आशिष मला वाटतं आपला बांद्रा मतदारसंघ पण 350 एकरचा नसेल. म्हणजे एक विधानसभेपेक्षा 2 विधानसभा मिळून जेवढा मतदारसंघ होईल तेवढ्या मतदारसंघाचं मी आपल्याला पटकन कळावं म्हणून गुगल मॅपवरनं तो मार्क करून आणलाय की किती एरिया याच्यात डिमार्क झालेला आहे. 350 एकर या जागेवर भराव टाकलाय. मी उत्तर वाचलं मंत्री महोदयांचं की कांदळवनच्या बाबतीत त्यांनी सगळं उत्तर दिलंय की कांदळवनाची हानी झालेली नाहीये, कांदळवन तोडलं गेलं नाहीये. पण कांदळवनाच्या पासून जो बफर झोन आहे या बफर झोनला भराव टाकला गेलाय. आपल्याला कायदा चांगला माहिती आहे, आपल्याला सगळं ब्रीफिंगमध्ये आलं असेल की किती मीटरपर्यंत बफर झोन असतो, किती मीटरपर्यंत कांदळवन असायला पाहिजे. आज जरी कांदळवन तोडलेलं नसेल तरी देखील तिकडे जवळजवळ दररोज 2500 गाड्या, मी गाड्यांचे फोटो पण आणलेत की दररोज किती गाड्या तिकडे जातात आणि किती गाड्यांचा तिकडे भराव टाकला जातो. हे दोन्ही कागद मी आपल्याकडे पाठवतो. आणि ज्या पद्धतीने भराव टाकलाय, सिस्टीम काय केली आहे त्यांनी की कांदळवनापासून 10 मीटरच्या पर्यंत भरावाच्या माध्यमातून भिंत तयार करून घेतली 350 एकरची. आणि ते जवळजवळ मी काल स्वतः जाऊन मुद्दामून बघून आलो, 6 फूट 4.5 ते 5 ते 6 फूट खाली होतं. म्हणजे एका बाजूला तुम्ही उभं राहिलात तर 5.5-6 फूट खाली आहे. कांदळवनाचं पाणी मातीच्या भिंती टाकून सगळं अडवलं. त्याच्यामुळे जे पाणी येत होतं समुद्राचं ते या भागेत येत नाही, ते अडवलं. आणि मग ही कांदळवनाच्या बाजूने बफर झोनमध्ये 350 एकरवरती भराव टाकला गेला. आपण मान्य केलंय की भराव टाकलाय, सगळं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. माझं म्हणणं असं आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पावरती 350 एकरवरती अतिक्रमण, ती जागा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिली आहे, खाजगी मालकाची जागा आहे. गुन्हे दाखल होत आहेत. गुन्हा दाखल कोणी केलाय? आपल्या खात्याने केलेला आहे गुन्हा दाखल. याच्यामध्ये फौजदारी दाखल होते का? होते. FIR झाला. पुढे काय झालं? काही झालं नाही. याच्यामध्ये त्याच्यावरती दंड आकारले, दंडाचं काय झालं? वसुली चालू आहे. म्हणजे थोडक्यात काय झालंय की ही 350 एकर जागा, ही 350 एकर जागा प्रायव्हेट मालकीची दाखवून त्याच्या बदल्यात लॉ युनिव्हर्सिटी कितीला घेईल, काय घेईल, मला याच्यात जायचं नाहीये. परंतु ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, ही जागा कांदळवनात घुसून ही जागा हडप केलेली आहे, याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. आणि ही 350 जागा, माझी साधी स्पेसिफिक मागणी आहे, कारण मला माहिती आहे की सरकार याच्यात काही करणार नाही. तुम्ही फक्त गुन्हे दाखल करताय, आमचे लोक पत्र लिहितात, पत्र लिहिल्यावरती त्यांना एक स्पेसिफिक स्टिरियोटाइप उत्तर दिलं जातं की गुन्हा दाखल झालाय, चौकशी चालू आहे. तुम्ही बाकी काही करू नका. हा जो भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय, एक तर गोष्ट आपल्याला मान्य आहे की बफर झोनच्या आतमध्ये CRZ1च्या आतमध्ये आहे आणि CRZ1च्या आतमध्ये जर भराव टाकलेला असेल तर तो भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय, हे तर आपण मान्यच केलंय. मग माझी स्पेसिफिक मागणी आहे की हा जो भराव टाकला आहे हा भराव काढून टाकणार का? कारण आपण स्वतः मान्य केलेलं आहे की हा भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय. ज्यांनी भराव टाकलाय त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय. त्याच्यात कोणाला आतापर्यंत अटक केलेली नाहीये, त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाहीये, फक्त गुन्हा दाखल झालेला आहे. फक्त दंडाची रक्कम आपण कागदोपत्री आकारताय. माझ्यावरती ज्या वेळेला अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला, आशिष विश्वास नाही ठेवणार, दररोजचा दंड आहे आणि चक्रवाढ व्याजात दंड आहे. म्हणजे तो जर दंड मला आता भरावा लागला दुर्दैवाने तर माझ्या 2 पिढ्या जातील. नाही जातील, नक्की जातील. माझे सगळे ITR तपासून घ्या, माझं जे काय आहे.
हा भरावा लागणार आहे, तेवढी तर तुमची मेहरबानी माझ्यावर आहेच. पण ज्या पद्धतीने आपुलकी आहे, ठीक आहे, अशी चित्र आहे, शेजारी आहे माझा, पण आमचे 2 मतदारसंघ जातील एवढी जागा त्याला पण माहिती आहे की ही अक्षरशः ग्रॅब केलेली जागा आहे. तुम्ही एका छोट्या माणसावरती जर त्याने जागा ग्रॅब केली तर त्याच्यावरती एमपीडीए लावता, झोपडपट्टी दादाचा गुन्हा लावता त्याच्यावरती, आणि 350 एकर माणूस जागा भराव टाकतो, त्याच्यावरती कुठली कारवाई नाही आहे अजूनपर्यंत. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ही जागा हडप केलेली आहे, ही जागा भराव टाकून ही ढापलेली जागा आहे, ते सुद्धा CRZ मध्ये जाऊन ढापली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती एमपीडीए लावणार का? जो सर्वसाधारण जागा बळकावण्याचा गुन्हा ज्या वेळेला सिद्ध म्हणजे होतो त्यावेळेला एमपीडीए कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाते. आणि दुसरी, हा जो भराव टाकलाय हा भराव काढून आपण ती जागा परत किती दिवसात मोकळी करणार.